आव हा मी काय म्हणते, काय म्हणतीस? माझी तब्येत जरा बरी नाही. आपण जर डॉक्टरकडे जाऊन येऊया. आता मग कवा? नाही म्हणजे डॉक्टरकडे जाऊया, पण मला आता जरा गावात जायचं होतं एक पत्र आणायला. कशाचं पत्र? ते शिफारस पत्र. आता ते कशा पाहिजे? अगं आपल्या सोपानला शाळेत टाकायचं आहे ना, ते घेऊन गेलतो ना गुरुजींच्याकडं. ते म्हणले पोलीस पाटील सरपंच यांच्याकडनं तुम्ही पत्र घेऊन या. तुमचं ते पत्र बित्र राहू द्या. इथं माझी जीव जायची वेळ आली आहे. अगं तुम्ही मला आधी डॉक्टरकडे घेऊन चला. अगं पण पोराची इच्छा आहे. मला वाटतं त्यानं शिकावं तर हे बघ तुला डॉक्टरकडे नेतो मी. ते मी आधी काय करतो, पत्र घेऊन येतो. आणि डॉक्टर आता थोडीच भेटणार आहे. या बघ ती माणसं गेली ना तर परत 2 दिवस जातील. मग शाळेत दाखल करायला वेळ जाईल. मी काय म्हणतोय, मी पटकन जातो. हा गेलो ना हा आलो. पत्र घेऊन मी येतो. तू काळजी करू नकोस, मी पटकन येतो. तुला घेऊन जातो डॉक्टरकडं. राम राम सरपंच साहेब. राम राम. आज कशी काय वाट चुकलात? स्वपन कसं आहे? बरं आहे. ऐकलं स्वपनला शाळेत घेऊन गेला होतास. होय. मग आता शाळेत नाही त्यासाठीच तुमच्याकडे आलोय ना. गुरुजी म्हणले तुमच्याकडे जा आणि एक पत्र घेऊन या. कंच पत्र? ते काय, हा शिफारस पत्र द्या. अरे मी उद्या बाजारात जातो आहे. मास्तर बी जवळ राहत्यात. मी सावता भेटतो मास्तरला. अरे तू का पर काय होई र? पण आता दिलं तर लय बरं मी झालं. सावता भेटतो. तू काय बी काळजी करू नकस. तो हो मोर मी करतो ना. बरं बरं. तू काय बी काळजी करू नको बाबा, जा तू. अरे हातापायाची पोरं शिकणार, यात थोटकं शिकतं होय र? जरा बसतो, दमलोय रे. हा या या बसा. नमस्कार. नमस्कार. आणलं शिफारस पत्र? नाही गुरुजी, कोणी बी ते पत्र दिलं नाही बघा. समधे म्हणतात आज ये उद्या ये. तर काही लोक म्हणले आम्ही गुरुजींशी बोलतो म्हणून. अहो मला कोणी भेटलंच नाही तर सांगतील काय, बोलतील काय? गुरुजी मी पाया पडतो तुमच्या, पण तुम्ही माझ्या पोराला तुमच्या शाळेत घ्या. गेले 6-7 दिवस झाले मी सगळ्यांच्या दाराशी जातोय. समधे म्हणतायत आज ये उद्या ये. आम्ही रोज जातोय, पण कोणीच काही पत्र द्यायला तयार नाही. मला काय कळणं झालंय हो. माझी बायको लय आजारी आहे हो. आणि या पोराला लहानाचं मोठं करताना लय कष्ट घेतले तुम्ही. मी पाया पडतो तुमच्या. तुम्ही माझ्या पोराला तुमच्या शाळेत शिकायला घ्या. मी पाया पडतो तुमच्या गुरुजी. गुरुजी माझ्या पोराचं तुम्हाला काय बी त्रास होणार नाही. त्याला शाळेत आणलं ना की त्याचा हक न मी आज करीन. तुम्हाला काय बी त्रास होणार नाही. मी त्याला इथं सोडला की शाळेत बाहेर बसून राहीन, पण त्याला तुमच्या शाळेत घ्या. त्याला शिकवा. सोपांना या शाळेत शिकावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. पण इतर नॉर्मल मुलांप्रमाणे त्याला आम्ही कसं शिकवावं हा मला प्रश्न आहे. तुम्ही त्याची लिहिण्या वाचण्याची प्राथमिक तयारी करून घ्या. याला मी लिहिता वाचताना जर का पाहिलं ना मी, तर मी माझ्या जबाबदारीवर शाळेत दाखल करून घेईन. गुरुजी लय उपकार होतील. मी त्याला लिहायला वाचायला शिकवतो आणि घेऊन येतो इथं. हा तुला मी शिकवतो. आपण पुढच्या ह्याला गुरुजींना दाखवूया तू कसं लिहितो वाचतो ते. हा चला येऊ गुरुजी. गुरुजी येतो. मला शिकू द्या, मला शिकू द्या. काय माणूस आहे? मला शिकू द्या. अहो गुरुजी कसं शक्य आहे? का? अहो या मुलाला शिकवणं म्हणजे आपल्या पुढे आव्हानच आहे नाही का? अहो मला नाही वाटत आता हे परत येईल. पायाने कोणी लिहितं का? बघ ना. आणि हे काय शिकणार आहे थोटक? म्हणजे बाबू वेळ झाली आहे, बेल दे. पकड अशी. हा आणि अगोदर अशी रेषा मारायची. आता असं
असं नीट काढ, नीट धर ना. अरे पोरा, तुझ्यासाठी 10 जणांच्या दारात गेलो, पण कोणी काय ते शिफारस पत्र का काय ते दिलं नाही. आता तू जर स्वतः करून दाखवलास ना तरच ते गुरुजी तुला शाळेत दाखल करून घेतील बघ बाबा. हा अरे नीट, किती वाकडा तिकडे जातो, इथं जातो तिथं जातो, काय चाललंय तुझं? हा रडू नका. तुला शाळा शिकायची ना? शिकायची का नाही? मला झोप आली. अरे झोपून कसं चालेल, झोपून कसं चालेल? मला झोप आली ना. अरे पण तुला हे नाही आलं काढायला तर शाळेत कसं घेणार? अरे तुझ्यासाठीच चाललंय ना समजा हे. आता शेतीवाडी पण घाण टाकतो तुझ्यासाठी, का तर तू शिकावं म्हणून. नीटली अरे नीट काढ ना गाधड्या. असं हे बघ, आता किती चांगलं आलं बघ. मला झोप आली. अरे झोप कसली घेतो, पहिल्यांदा हे शिक ना बाळा. जा तिकडं, मर आपल्या कर्मानं. जा चल, जा झोप, चल झोप आता, रडू नका. झोप आता, रडू नका. काय करायचं? हा कसं होणार रे देवा? कोणी लिहिलं? अरे माझ्या सोपानाला लिवायला यायला लागलं. अरे देवा, ए सोपाना, सोपाना, ए सोपाना, बाळ उठ 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 र. अरे ये तू लिहिलं? अरे मग रात्री माझा मार कशाला खाल्ला? हा बाबा, तुम्ही मला मारला त्याचं मला काही दुःख नाही झालं. मला बी शिकायचंय. शिकायचंय ना? अरे बाबा तू शिकशील, लय मोठा होशील. हे बघ, हे एवढं येतंय म्हटल्यानंतर मास्तर तुला शाळेत दाखल करून घेणारच. चल चल चल, आपण येळ नको घालवूया. हा आपण गुरुजींना भेटायला जाऊया. चल चल बाळा, चल चल. चला बाबा. ये. ओ भाऊ, शिकवलं का पोराला लिहायला वाचायला? लय हट्टी आहे राव तुम्ही. अव नाही शिकलं तर काय होणार आहे? जगात कितीतरी मुलांना हातपाय नाही, ते नाही शिकलं तर त्यांना जेवायला नाही मिळत का? मिळतं ना, पण मला त्याला भीक मागायला नाही लावायची. स्वतःच्या पायावर उभं करायचंय. चल र. ओ मग आज कुठं चाललात? मला गुरुजींनी बोलावलंय भेटायला. अव आतमध्ये मीटिंग चालू आहे, सगळे गुरुजी जमलेत. आणि कशाला राव स्वतःची फजिती करून घेताय? अव अशा मुलांचं आयुष्य दुसऱ्यावर अवलंबून असतं. त्याचा कपडा लत्ता, खाणं पिणं. अव दुसरी मुलं करू शकतात ते हे करू शकतं का? याचे धुवाचे वांदे. कळल कळल, एक दिवस कळल ते बी.